Yes, so today we will see students heat. थर्मोडायनामिक्स धडा आपला चालू आहे. यापर्यंत आपण आतापर्यंत वर्कडन पाहिला, सिस्टीम काय, सराउंडिंग काय, थोडक्यात रिव्हिजन सांगतोय धड्याचा. त्यामध्ये आपण टाइप्स ऑफ सिस्टीम पाहिले, थर्मोडायनामिक प्रोसेस पाहिले आणि त्यानंतर आपण थर्मोडायनामिकचे लॉस एक लॉ पण पाहिला, थर्मोडायनामिकचे प्रॉपर्टी पाहिले, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आज आपण नवीन पॉइंट पाहूया, हीट. सर्वात आधी तुम्हाला माहिती आहे सर्वांना, हीट इज काय, फॉर्म ऑफ एनर्जी. मागे आपण म्हटलं होतं हीट फॉर्म ऑफ एनर्जी असते आणि हीट मुळे काय होतो की एनर्जी ट्रान्सफर होत असते. ट्रान्सफर ऑफ एनर्जी, ट्रान्सफर ऑफ एनर्जी. हीट एनर्जीला ट्रान्सफर करतो. ट्रान्सफर ऑफ एनर्जी ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स, टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. आता सिस्टीम अँड सराउंडिंग मध्ये काय असेल, टेम्परेचरचा फरक असेल, टेम्परेचर डिफरन्स. आता पहा, जर आपण वर्गात बसलो, बाहेरचा गरमी आहे, बाहेर उष्णता आहे आणि वर्गात काय वेगळा वातावरण असतो, म्हणजे टेम्परेचर, वातावरण म्हणजे टेम्परेचर. टेम्परेचर कसा असतो वर्गात कमी आणि बाहेर टेम्परेचर जास्त, आणि ह्या टेम्परेचरच्या डिफरन्स मुळे, दिस इज द टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचरच्या डिफरन्स मुळे उष्णता काय होते, ट्रान्सफर होते. उष्णतेचं ट्रान्सफर होणे, उष्णता वाहते आणि ट्रान्सफर ऑफ काय होते, एनर्जी. उष्णता म्हणजे काय आहे, एनर्जी आहे. सो व्हॉट इज हीट? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी ड्यू टू विच इट ट्रान्सफर द एनर्जी. ट्रान्सफर ऑफ एनर्जी होते, कुठून कुठे होते, फ्रॉम सिस्टीम अँड सराउंडिंग. द टेम्परेचर इज डिफरन्स. दिस इज द अबाउट हीट. आता आपण पाहूया हीट पाथ फंक्शन कसा असतो. हीट इज अ path function. Heat is path function. Heat is a path function. मागे आपण म्हटलं होतं वर्क सुद्धा कसं आहे, पाथ फंक्शन आहे. काल आपण 3 पाथ पाहिले होते, पाथ 1 ने, पाथ 2 ने, पाथ 3 ने. अशा प्रकारे हीटचे सुद्धा आपण 2 पाथ पाहूया. पाथ 1, समजा आपल्याला एक सिस्टीम आहे, समजा अशीच आपल्याला ए पासून जायचं आहे बी पर्यंत. ए इज द काय असेल, ए कोणती अवस्था असते, ए इज द इनिशियल स्टेट. ए इज व्हॉट, ए इज द इनिशियल स्टेट and b is what, b is the final state. a is the initial state, b is the final state. पाथ 1 आहे आणि परत a पासून b पर्यंतच यायचं आहे. a पासून पुढे चालू आपण b पर्यंत, a पासून b पर्यंत, परत a पासून b पर्यंत. 2 पाथ आहे. हा पाथ दुसरा, हा पाथ पहिला, पाथ 1. 2 पाथ पाहूत आपण, चेंज होणार आहे कशामध्ये, एनर्जी मध्ये, हीट मध्ये चेंज. सो हीट इज अ पाथ फंक्शन इज गोइंग ऑन. लिसन केअरफुली. एक इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत चाललो, ए पासून बी पर्यंत जाणार आहोत आपण. आता बाय पाथ 1, जर आपण पाथ 1 ने गेलो, पाथ 1 हा आपण पाहूया अडियाबॅटिक प्रोसेस. तर मला सांगा अडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय असतो. Q इज इक्वल टू काय असतो, 0. Q इज इक्वल टू 0 म्हणजे पाथ 1 ने काय आहे इथे, Q इज इक्वल टू 0. आणि पाथ 2 ने काय असतो, पाथ 2 पाहूया आपण आयसोथर्मल प्रोसेस. तर मला सांगा याच्यात काय असते. काल आपण डिस्टिंग्विश पाहिला होता, डिस्टिंग्विश बिटवीन अडियाबॅटिक अँड आयसोथर्मल प्रोसेस. याच्यामध्ये Q काय असतो, Q इज नॉट इक्वल टू 0. here Q is equal to 0 and here Q is not equal to 0, means by path 2 Q is not equal to 0. Q म्हणजे काय, heat. This is Q. Q means what, heat. Here no exchange, heat is no exchange. Here exchange of heat, adiabatic process, and this is isothermal process. Q is not equal to 0. Here Q is equal to 0.
सो व्हॉट हॅपन्स नाउ, आपल्याला जायचं आहे, कुठून कुठे जायचं आहे, ए पासून आपल्याला कुठे जायचं आहे, बी पर्यंत जायचं आहे. बाय पाथ 1 ने काय आहे, q इज इक्वल टू 0. बाय पाथ 2 ने काय आहे, q इज नॉट इक्वल टू 0. आता मला सांगा या दोन्ही पाथ मध्ये ट्रान्सफर ऑफ एनर्जी और हीट कशी आहे सांगा मला. q इज इक्वल टू इथं काय आहे, 0 आहे, इथं काय आहे, q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे सेम आहे का, नॉट सेम. म्हणजे ट्रान्सफर ऑफ एनर्जी और ट्रान्सफर ऑफ हीट इथं q इज इक्वल टू 0 आहे, इथं q इज नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे सेम आहे का, इट इज नॉट सेम. So it does not depends upon the initial state and final state. These are the initial state and final state. Means दोन इनिशियल आणि फायनल स्टेट दोघांची कशी आहेत सांगा. इनिशियल स्टेट A आणि फायनल स्टेट B दोघांची कशी आहे, सेम आहे. इनिशियल स्टेट A फायनल स्टेट B सेम आहे, पण ट्रान्सफर ऑफ एनर्जी नॉट सेम. सो देयरफॉर इट इज not state function. It is not state function. And what it is a path function. It is a path function. So this is the path function of what, heat. Heat is a path function. Why heat is path function? Why heat is path function? Because it depends on the initial state A. It does not depend on initial state and final state, but it depends on what, the path. Path 1 q is equal to 0, path 2 q is not equal to 0. Therefore what, it is, heat is a path function. Right? Okay, see the next point, the sign conventions of heat and work. Sign convention of heat and work. हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्ष द्या. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रॉब्लेम्स असतात आणि प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवता येतात. न्यूमेरिकल म्हणतात त्याला आपण प्रॉब्लेम. ते मी पण प्रॉब्लेम घेतो, प्रॉब्लेम पण आपण पाहूया आणि तुम्ही सोडवजा. प्रॉब्लेम्स देतो मी तुम्हाला. आता इथून थेरी चांगली करा आधी. थेरी जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला की नंतर आपण प्रॉब्लेम सुद्धा घेऊया. आता पहा, साइन कन्व्हेन्शन मीन्स इंडिकेशन. काय इंडिकेट करतो, कन्व्हेन्शन मीन्स इंडिकेट. heat and work. आता मला बोला, heat means what? Heat means Q. Work means what? W. So now we will see one by one. पहिला sign convention plus W. Plus W म्हणजे काय होणार आता? वर्क डन. सिस्टीम मध्ये वर्क ऍड होणार. म्हणजे वर्क इज डन बाय द, कोण करणार आहे आता? सराउंडिंग करणार आहे. बाय द सराउंडिंग. ऑन कशावर करेल? ऑन द सिस्टीम मध्ये ऍड व्हायला. सिस्टीम मध्ये ऍड झाला तर काय होईल? पॉझिटिव्ह होईल. हे चिन्हाचं काय इंडिकेशन आहे? चिन्ह, साइन मीन्स चिन्ह. सो पॉझिटिव्ह साइन. सेकंड आहे निगेटिव्ह साइन. निगेटिव्ह साइन काय होईल सांगा मला आता? जर याच्यात सिस्टीम मध्ये यायले, कशामध्ये यायले आता? सिस्टीम मध्ये यायले, तर निगेटिव्ह काय होईल? सिस्टीम मधून बाहेर जाईल. दिस इज सिस्टीम आहे, तर सपोज या सिस्टीम मधून काय होईल? सराउंडिंगला मायनस डब्ल्यू. म्हणजे वर्क कोण करेल आता? सिस्टीम करेल. वर्क कोणावर करेल आता? सराउंडिंग वर. सो मायनस डब्ल्यू इज इक्वल टू वर्क डन. हे काय? बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. वर्क डन बाय द सिस्टीम. नाउ वर्क डन कोण करेल? बाय द सिस्टीम. ऑन कशावर करेल? ऑन द सराउंडिंग. वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. द थर्ड पॉइंट विल पाहू अशाच प्रकारे प्लस क्यू. सोपा आहे आणि महत्वाचा आहे. याच्यावर प्रॉब्लेम्स असतात न्यूमेरिकल म्हटलं तुम्हाला. आता पॉझिटिव्ह क्यू असेल तर काय असेल? वर्क कोणावर होईल? आता हीट आपण चहा बनवायचा आहे. चहा बनवायला आपण उष्णता देतो खालून. उष्णता दिली तर उष्णता कशामध्ये येते? हीट चहामध्ये येते. म्हणजे सिस्टीम. चहा बनवायला आपण म्हणजे काय आहे? ती सिस्टीम आहे. आपण त्या चहामध्ये सिस्टीम मध्ये आपण काय करणार आहोत आता? प्लस क्यू हीट ऍड करणार आहे. म्हणजे हीट इज ऍडेड और हीट इज सप्लाइड. और हीट काय होतो? ऍड करणे म्हणजे आपण इव्हॉल्व म्हणतो आणि हीट इज ऍडेड. इव्हॉल्व म्हणजे बाहेर जाणे और हीट इज ऍब्सॉर्ब्ड. यू नो दॅट. ऍब्सॉर्ब्ड
हीट इज ऍब्सॉर्ब मध्ये होणार उष्णता आत येईल. हीट इज ऍब्सॉर्ब्ड बाय कोणा बाय कोण करणार आहे हीट ऍब्सॉर्ब बाय सिस्टीम. बाय सिस्टीम फ्रॉम कुठून करेल सांगा फ्रॉम सराउंडिंग. आता मला सांगा चौथा पॉइंट -q असेल तर काय होईल -q हीट इज -q हीट इज काय होईल आता हीट इज सिस्टीम मधून बाहेर पडेल उष्णता. आता सिस्टीम मधून उष्णता कशी बाहेर पडेल हीट इज इव्हॉल्व्ड त्याला काय म्हणतो आपण इव्हॉल्व्ड. हीट इज इव्हॉल्व्ड इव्हॉल्व्ड म्हणजे बाहेर होणे ऍब्सॉर्ब म्हणजे काय होणे आत येणे. इट इज इव्हॉल्व्ड बाय कोण करेल सांगा बाय सिस्टीम. कोणाला करेल बाय सिस्टीम टू कोणाला करेल सराउंडिंग. बाय द सिस्टीम टू द सराउंडिंग हीट इज सप्लाइड और ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम. तर हे सगळे पॉइंट पहा परत एकदा. प्लस डब्ल्यू असेल तर काय होईल वर्क डन होईल. वर्क डन डब्ल्यू मीन्स वर्क डन कोण करायले बाय द सराउंडिंग कशावर ऑन द सिस्टीम. मायनस डब्ल्यू निगेटिव्ह मायनस डब्ल्यू काय असेल वर्क डन बाय द सिस्टीम ऑन कशावर होईल सराउंडिंग वर. प्लस क्यू असेल तर हीट सप्लाय करायला आपण कोणाला हीट इज सप्लाइड और ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम फ्रॉम हा शब्द लक्षात ठेवा. इट इज इव्हॉल्व्ड बाय कोण करेल सिस्टीम टू कोणाला करेल सराउंडिंगला. सो दीज आर 4 साइन कन्व्हेन्शन्स. एक उदाहरण बघा फॉर एक्झाम्पल इथं सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल इफ जर आपण 10 किलो जूल वर्क डन करायलो 10 किलो जूल वर्क डन ओके and 5 kilojoule heat is supplied to कोणाला सिस्टीमला. 10 kg वर्क डन करायलो 5 kg हीट सप्लाय. थर्मोडायनामिक्स चा पहिला लॉ काय आहे अकॉर्डिंग टू सांगा फर्स्ट लॉ इज इक्वल टू काय आहे सांगा डेल्टा U इज इक्वल टू काय होईल आता Q प्लस W. म्हणजे डेल्टा U काय होईल याचा आता Q किती आहे 5 प्लस W किती आहे Q 5 W 10 इज इक्वल टू किती होईल 15 किलो जूल. डेल्टा U इज इक्वल टू काय होईल 15 किलो जूल. डेल्टा U इंटरनल एनर्जी काय म्हटलं तुम्ही डेल्टा U काय असते इंटरनल एनर्जी. हे आहे साइन कन्व्हेन्शन्स ऑफ व्हॉट हीट अँड वर्क.